शिमगोत्सव म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो कोकण आणि त्यातही शिमगोत्सवाची एक वेगळीच ओळख जपणारा देवगड मळई येथील गाभित शिमगोत्सव। 250 वर्षांची परंपरा असलेल्या या गाभित शिमगोत्सवात संपूर्ण गाव, मानकरी आणि मुंबईचे चाकरमानी मोठ्या उत्साहाने बहुसंख्येने सहभागी होतात। त्यामुळे या शिमगोत्सवाचे एक वेगळंच आकर्षण असतं। मळई गावातील गाभित शिमगोत्सवाला पारंपरिक आणि सांस्कृतिक परंपरेची झालर लाभली आहे। पारंपरिक होळीच्या उत्सव सोहळ्याला गावचे पाटील, मानकरी आणि ग्रामस्थ यांच्या सहयोगाने प्रारंभ केला जातो। 250 वर्षांपूर्वी विजयदुर्ग येथील संभाजी आंग्रे यांनी सुरू केलेल्या शिमग्याच्या ऐतिहासिक प्रथेनुसार तो 15 दिवस चालतो। मात्र शिमग्याचा खेळ 5, 7, 9 दिवस अशा प्रकारे चालतो। यामध्ये नृत्याच्या ठेक्यावर राधेला नाचवणं, जागर करणं, धूळ मारणं, कृष्णाची दिंडी आणणं तसंच गाभित समाजातल्या मुलांचे गोफ नृत्य असे विविध पारंपरिक कार्यक्रम सादर होतात। या उत्सवाच्या निमित्तानं गाभित समाजामधील लोककला जागरूक होऊन नवीन कलाकार निर्माण होत असतात। पण त्या वेगळ्या प्रकारात वेगळ्या प्रकारात समजला की नाही। आता बघ मी वेगळ्या प्रकारात कसा सांगतोय का, समजला की नाही? ऐकताय ना? अरे ही शेंडी कायची होळी उत्सवासाठी चाकरमान्यांचं आगमन आणि गावातील पाटील, मानकरी आणि ग्रामस्थ यांचा उत्साहपूर्ण सहभाग यातूनच होणारं मनोरंजन यामुळे गावातील वातावरण जोशपूर्ण असंच असतं। राजा दळवी, कोकण नाव, सिंधुदुर्ग।